नमस्कार मित्रांनो, नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपल्या दुकानला चक्क भेट देण्यासाठी आमदार साहेब आलेले आहेत. तुम्ही म्हणताल कुठले आमदार साहेब काय? तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया. नुसती भेट द्यायला नाही, तर त्यांची जी आश्रमशाळा आहे आणि त्या आश्रमशाळेची जी शेती आहे, त्या शेतीमध्ये चालवण्यासाठी मजूर भेटत नाही. त्यासाठी त्यांनी कोळप यंत्र सुद्धा आपले व्हिडिओ पाहत असतात आणि त्यांनी घेतलेला आहे मित्रांनो. तर त्यांचं पूर्ण मुलाखत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहेत आणि सर्वप्रथम त्यांना मी नमस्कार करतो. नमस्कार राम साहेब. तर सगळे आमच्या श्रोत्यांना तुमच्याबद्दल सगळी पहिल्यांदा माहिती द्या, की तुम्ही कसं इथं आला आणि पूर्ण तुमचं नाव सांगा वगैरे सगळं काय आहे. आणि मित्रांनो, सुरुवातीला आधी ओळख करून देतो. जी आम्ही शाळेमध्ये शिकत असताना उपरा म्हणून यांची एक कादंबरी आहे आणि आम्ही आमच्या 9वीला त्यांचा एक धडा पण होता. म्हणजे शाळेमध्ये 9वीला असताना. तर ते स्वतः लेखक आहेत, आमदार आहेत आणि ते आपल्या दुकानला आलेले आहेत. तर त्यांची मुलाखत आपण आता या ठिकाणी घेणार आहोत. सर बोला. नमस्कार सर्व शेतकरी बंधूंनो. मी साताऱ्यामध्ये शारदाबाई पवार आश्रमशाळा चालवतो. पवार साहेब आमचे अध्यक्ष आहेत आणि शाळेकडे साधारणतः 20 एकर क्षेत्र आहे, बागायती आहे. या क्षेत्रामध्ये पिकणारा जो भाजीपाला आहे तर तो जवळपास या सर्व चारही आश्रमशाळांना दिला जातो आणि 1,500 मुलं हे माझ्याकडे रोज जेवतात. त्याच्यामुळे पूर्वी मुलं आणि शिक्षक हे सगळं करायचे, परंतु जसा काळ बदलत गेला तसं काम करण्याची सहज प्रवृत्ती ही हळूहळू कमी व्हायला लागली आणि मग उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत यायला लागली. मजूर लावायचे तर मजुरांची अशी परिस्थिती आहे की एकतर या कोळपणीच्यासाठी किंवा भांगलणीच्यासाठी मजूरच मिळत नाहीत आणि मजूर आला तरी त्याची सगळी म्हणजे उसाबऱ्या करत बसणं किंवा त्याची खिदमत करणं असला एक उद्योग होऊन बसलाय. तर त्याच्यामुळे यंत्र काही मिळते का कोळपणीच्यासाठी, असं माझा असा सतत प्रयत्न चालला होता. त्यामध्ये किसान ॲग्रो क्रांती ॲग्रो हे जी एक त्यांची साईट आहे युट्यूबला, तर त्याच्यामध्ये एक किसान कोळप मी पाहिलं आणि मला असं वाटलं की हे आपल्याला मदत करू शकते आणि म्हणून मी पत्ता शोधत इथे आलो आणि हे यंत्र हे शाळेतल्या मुलांच्यासाठी मी ते घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये शेतीचे कामं होतील आणि उत्पन्न वाढेल तर सोयीचं होईल आणि बाजारामध्ये नेण्यासाठी विकण्यासाठी मी काहीच तयार करत नाही. माझ्याकडे आंबे खूप आहेत, चिक्कू खूप आहे, पण ते सगळं मुलांसाठी आहे आणि मुलांनी खाऊन शिल्लक राहिले तर बाजाराला नेतो. पण एकूण बाजाराची परिस्थिती इतकी भयावह आहे की गवत पिकवलेलं परवडतं आणि गवत पिकवून 2 जनावरं सांभाळली तर त्यात 4 पैसे मिळतात, खरं शेतीमध्ये नाही. म्हणजे शेतीत पिकवलेला माल बांधावरनं बाजारात जाईपर्यंत होणारी जी वाहतूक आहे, ती वाहतूक सुद्धा जेव्हा मिळत नाही तेव्हा कळतंय की शेतकरी आत्महत्या का करतोय. कर्ज काढून शेती करायची आणि त्याच्यामध्ये बाजार हातात नाही, त्याच्यामुळं प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं आहे. आता त्याला शहरीकरण हे दुसरं कारण आहे. शहरीकरणामुळे लोकांना शहरांमध्ये विनासहाय्यास फार कष्ट न करता पैसे मिळवण्याची व्यवस्था झालेली आहे. रोजगार मिळतो तेव्हा लोक शहराकडे पळत आहेत आणि त्यात कुणाची चूक आहे असं मी म्हणत नाही. जर कष्ट करून 500 रुपये मिळणार आणि नुसत्या कबशा उतरून 500 रुपये मिळणार, तर साधी गोष्ट आहे, लोक 500 रुपये कबशा उचलूनच मिळवणार ना. त्याच्यामुळे शेतीच्या उद्योगाला मनुष्यबळ नाही. देशात प्रचंड बेरोजगारी आहे, पण बेरोजगारांना आपण कष्ट करावं असं काही वाटत नाही. मुलींना सुद्धा शेतकरी नवरा नको असतो. शिपाया असला तरी चालेल, कुठे कसला भंगारातला धंदा करत असला तरी चालेल, पण नोकरीवाला नवरा पाहिजे. आता काय करायचं काय, हे सामाजिक प्रश्न हे आपणच तयार केलेले आहेत. त्याची उत्तर सुद्धा आपणच शोधली पाहिजेत आणि म्हणून हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे की आपल्याला याच्यातून काही रिलीफ मिळू शकतं का, काही उत्पन्न वाढवता येऊ शकतं का, याच्यासाठी मी किसान क्रांतीमध्ये आलो होतो आणि
चांगल्या पद्धतीने करत आहेत. ते ग्रामीण भागातली पोरं आहेत, हे छोटे छोटे उद्योग आहेत आणि याच्यातून शेतकऱ्यांना मदत कशी होईल याची त्यांची जे काही धडपड चाललेली आहे, तर ती लक्षात घेता शेतकरी बंधूंनी त्यांना व्यवसायामध्ये मदत करावी अशी आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. की ज्या सरांना जर भेटायचं म्हणलं तर आपल्याला त्यांच्याकडे गेलं तर वेळ मागून घ्यावा लागतो. आणि आज आमचं नशीब एवढं चांगलं आहे की ते प्रत्यक्ष दुकानामध्ये येऊन त्यांनी आपल्याला इथे मुलाखत दिलेली आहे. आणि खरोखरच आम्हाला आनंदाची गोष्ट झालेली आहे की जेणेकरून आणि त्यांनी नुसतं आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही ही खेड्यातून आलेला आहे आणि खेड्यातून येऊन शेतीची नाळ जोडलेली आहे आणि शेतीमध्ये काय कष्ट आहे शेतकऱ्याला आणि शेतीमध्ये किती घाम गाळून सुद्धा शेतकऱ्याला उत्पन्न मिळत नाही. ह्याचं कारण काय मित्रांनो, तर शेतीला आपण आधुनिक अवजारांची जोड दिली पाहिजे. कारण शेतीला आपण पारंपरिक पद्धतीनं जर शेती केली तर शेती परवडणार नाही. म्हणून साठी आज सर या ठिकाणी आले आणि त्यांनी हे कोळप यंत्र आमच्याकडून खरेदी केलं. तर त्यांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर आपल्या दुकानाला दुसरे एक शेतकरी बांधव आलेले आहेत. तर तुमचं काय नाव सर? रघुनाथ तेजिंकर. रघुनाथ. रघुनाथ आसाराम तेजिंकर. बरं. गाव कुठलं? ब्रह्मगाव अनगाव साहेब. तालुका पैठण. पैठणवरून आलेले आहेत. तर काय खरेदी करायला आला? ते ट्रॅक्टर खरेदी करायला तर यांनी पण ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे मित्रांनो. तर पुन्हा एकदा पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती किसान क्रांती ॲग्रो स्टोअरला भेट द्यायला विसरायचं नाही. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.